मला सुट्टी द्या, मला बायकोला घ्यायला जायचे. सुट्टी नाही दिली तर मी नोकरीवर लात मारी. त्यांनी पण देऊन टाकली. मस्त बाजारात गेलो, परफ्यूम, सेंट, डिओ, ते काय रूम फ्रेशनर, नवीन अशी बेडशीट घेतली जबरदस्त, अजून काय वासाचा साबू घेतला, अजून ते टॉवेल असतात ना त्याचे ते बदक मी तयार केले, चोचीला चोच लावणारे. म्हटलं आता मजा आहे बाबाजी. पण इकडे येऊन कळते तिचं माझ्यावर नाही, तिचं सिलेंडरवर प्रेम आहे तिचं. नाही हो, खरंच नाही, तसं नाही. तुम्हाला खरंच वाटतं मी सिलेंडर साठी येते? हो. मला यायचंच नाही आता. चेते असं नको कर. झालं समाधान. आता मीच राबायचं का? नाही नाही सासूबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही नका. नाही, ठीक आहे, आम्ही नाही येत, तुम्ही इकडे या. आणि इकडे येऊन काय करू? आपण राजा राणीचा संसार करू. तुम्ही सकाळी उठा, दात बित घासा, मी तुम्हाला चाय देईन, मग तुम्ही लाकडं तोडायला जा. मग दुपारी तुम्हाला जेवायला वाढीन, मी दुपारची झोपेन, तुम्ही लाकडं तोडायला जा. मी संध्याकाळची काय बाय काम करीन, तुम्ही लाकडं तोडायला जा. मग रातच्याला तुम्ही येणार, मग मी तुम्हाला जेवायला वाढणार, मग तुम्ही लाकडं तोडायला जा. संपलं, जंगल संपलं ग. या जावाय बापू याला का किती दिवसानं भेट झाली हा. या 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 अहो दोघी जणी नुसत्या तुमच्या वाटाकडलं डोळं लावून बसल्या त्या गावाच्या. काही खरं नाही हो, हा? काही खरं नाही. अहो खरं तर का खोटं सांगतोय तो. ही बघा बेगा बेगा भरून बसले ते कशा. बघा तरी नुसतं. धनी, माझा धनी आला. अरे पळून कुठं निघालाय? नाही नाही अरे बायको आहे तुमची. नाही 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 नाही. अहो चेतना आहे चेतना. चेतना आहे. चेतना आहे तर काय मग पोरगी येडी दिसती का काय? अरे बापरे. असं करताय. धनी, हा. आत्ता या ना. अरे बापरे, अरे बापरे. आहे तुझ्या आईला. हाय. प्राणनाथ, मी कधीची तुमची वाट बघत होते. चला ना, आपल्या घरी घेऊन चला मला. चला ना, घरी जायचंय मला. चला ना. अरे बापरे, अरे बापरे. अरे बापरे, माझ्या नशीब फुललं गाड्या. अरे काय ऐकतोय मी? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी काय पाहतोय? माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझी बायको म्हणते मला घेऊन चला, ती स्वतः म्हणते मला घेऊन चला. श्याम्या, चाल म्हणते ना ती, स्वतःशी काय बोलून राहिला. चाल लवकर घेऊन चाल तिला. ते बसणं जाऊ दे, जाऊ दे, बसणं जाऊ दे. सीतू, तू खरंच माझ्याकडे येणार आहे? आई, तू नक्की माझ्याकडे येणार आहे? हा, मग तुमची शपथ, माझी आयाची शपथ. अरे बापरे, देर आहे दुरुस्त आहे. देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के ये 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 ये. अरे पाहुणं काय लाज बीज आहे का तुम्हाला? काय अरे माणसं वाचली ती गेला का इकडच काय चालू झालाय? पाया पडता. सॉरी 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 सॉरी. काय करताय ना का? सॉरी मामा. चल माडी, आपण निघू निघू निघू. मामा इकडे फोला मिळते का? फोला फोला. कसला फोला? फोला? अहो ती भाड्याची गाडी नाही का फोला? ती कशाला पाहिजे तो? वाडा भाई की हा. रिटर्न बसायचं त्याच्यातच असं चिकटून चिकटून जायचं. आखी वाडा बुक करतो मी. करा, करा. मामा मोमो. ए, माझी पप्या नाही नाही नाही, थँक्यू. तुम्हाला काय कळतंय का? लय उत आलाय तुम्हाला. नाही नाही, थँक्यू असू थँक्यू द्या, असू द्या, थँक्यू. असू द्या, असू द्या, असू द्या. चेतू चेतू, चाल 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 चाल. चला चला चला. अरे बापरे, एवढ्या बॅगा का बरं घेतल्या पण? एक तिकडे माझी, तीन आयाच्या. आय आपल्या बरोबर आली तर चालेल ना? तीन बाय. तरी चालेल 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 हा, चालेल. जाऊ, तू सोबत येत असशील ना, मला काही पण चालेल. पण चेतू, तिला आपण आहे ना बाहेर हॉल मध्ये झोपू. हा, बेडरूम मध्ये आपण लुपाछुपी खेळू. पकडा पकडी
खेळू आपण. मला धीरच धरवत नाही. चल 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 घे ते. चल चल. ए जावय बापू अरे आल्यासारखं जरा टेकवा तरी कुल बसा तरी जरा चहा पाणी तरी प्याला का नाही अहो आता रे अरे बसा चहा पाणी घ्या ऐका आता अरे बसा ठेवा ती खाली अरे नका नका अहो, नका. बसा चहा पाणी पिल्याशिवाय अरे जायचं. नको. आता चहा कॉफी टोस्ट खारी सगळं आता माझ्या घरी. हा तिकडे आता. आता रे लोक जुळून जुळून हाणताय की कविता चांगला आहे चांगला बसा बसा काय नाही बसा आयला का पाहुणा आलाय चहाशिवाय सोडणार आहे आम्ही चटना चहा टाका चला नको ना मामा नको ना. अरे नको काय मग आम्हाला तरी टाकाल का नाही तुमच्यासाठी लागा तंगड तोडत यायचं एवढ्या लांब टाका ए चटना चहा टाका चला हा तसा प्रवासात चहा झालाच नाहीये ना चहा बिस्किट खाऊनच जाऊ मग. हा चालतंय ए बेटा जा चहा टाका चला ए सेतू पटापटा चहा टाक. ढसा ढसा प्या तुम्ही मग निघतो आम्ही. हा काय गं? हे सेतू चहा टाक ना मामा. अरे ती चहा का बनवत नाहीये? ए, चटना अरे चहा करा की आता रे. मामी अरे तुम्ही लगा तुमचा चहा पिताय अरे आम्हाला कोण चहा दिलं का नाही लगा अरे चहा टाकाय कोणी बनव तरी. चेते बनव. कसा बनवायचा चहा मामा? गॅस संपलाय नाही तर काय 4 दिवस झाला अन्नाचा दाना नाही पोटात कुरमुर खाऊन दिवस काढ. अरे मग चुलीवर टाका ना त्याच्यात काय आहे जावा चुलीची लाकडं बी संपली आहेत. लाकडं तोडायला कोण जाणार बाई? आम्ही तर नाही जाणार एवढ्या उन्हात म्हणून यांना बोलवलंय. मग अरे तीन बाय ना काय झालं? असं शे का? नाही तसं तसं नाही. तरीच म्हंटल ही सामुद्र दुनी माझ्यासाठी काबरा उघडली आहे बा. नाही, नाही. सिलेंडर संपलाय. बर बर. मला असं वाटलं होतं की माझी बायको मला भेटायला आतुर झालेली आहे. तिला माझी आठवण येते. सिलेंडर संपला म्हणून बोलवलं का मला इथे? नाही होय, तसं नाही खरं नाही. तसं नाही तर मग कसं? आता तुमच्याकडे सिलेंडर असता तर मला बोलवलं असतं का तुम्ही? नाही बोलणार नाही म्हणताय बोलताय मामी हो काय अरे अर्थ काय पाहुणा कसं बोलताय तुम्ही हा ना. काय? तर मग काय आता खोटं बोलतो काय? यांच्याकडे 2-2 सिलेंडर आहेत ते बोलले होते अगदा. तुमच्याकडे डबल नाहीये का? सिंगलच आहे. ओ मामा खरं सांगा याला काही अर्थ आहे का? आ? काही अर्थ आहे का याला? असू द्या ना शामराव जाऊ द्या ना आता काय विषय आहे इती म्हणली स्वतःहून तर जावा ना घेऊन असं नाही तर तसं इती का नाही येते. इती का नाही इती, सांगा मला इती, एवढी इती. वर्ष प्रयत्न करताय तुम्ही सपशील फेल झालं का नाही सगळं आता स्वतःहून म्हणती जावा घेऊन जावा जावा घेऊन चला जाऊ दे चावी चला चाल ग माय मनी भाऊ चाल चाल. तू आली ना माझे दिवस सुखात जातील ग. भलता त्रास देतो तिकडे माडी 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 माडी. माडी मला एकटं एकटं वाटून राहिलं. मला एकट्याला झोपच येत नाही ना. तेच ऐकून कटाया आलाय मला. ओ माडी आता तुला नाही सांगणार तर कोणले सांगू मी? म्हण कोणचे आपलं ती माझ्यासाठी नाही येते ती सिलेंडर साठी येते. ती सिलेंडर हो हो मना बच्च मना सोनाना तुकडा कशासाठी पण येते पण कोणाकडे येते? तुझ्याकडेच येते ना. येऊ दे ना मग. श्याम्या कसं असतं माहितीये कधी कधी आपल्याला आपली लायकी कळते पण वाईट नाही वाटून घ्यायचं. काय बोल राही तू? चल तुझ्या बोलण्यामुळे माझ्या हृदयाला तड तड तडे जात आहेत ना. तू उगी मुगी राह. तू बोलूच नको तो. तू एकदा तरी बोल ना ग की तू माझ्यासाठी येते बा. मी तुमच्यासाठीच येते. तुम्ही ना तुझ्या हातचं खायचंय मला. हा मी लय सगळं करून देते तुम्हाला. तुम्हाला काय काय आवडतं सांगा? अगं तुझ्या हातची तू माती जरी दिली ना तरी मी ती गप्पा गप्पा खाऊन टाकीन. असं नाही बोलायचं. मी मोदक करून देईन तुम्हाला. खीर पुरी करू. लाडू करीन. जिलेब्या करीन. लय दिवस झालं मटण नाही खाल्लं. मटण पाहिजे. करू की? मटण आहे मग मी पण येतो बरं का या मग. मटण करूया. हे देतील आणून. अरे आणू ना त्याच्यात काय.
पण मग सुक्क करायचं की ग्रेव्ही करायची? दोन्ही करू सकाळच्याला सुक खाऊ रातच्याला ओलं खाऊ चिकन बिर्याणी बी करू आय मला लय आवडतीये. आहे ना मग आणि नाश्त्याला काय करशील ग काय करू मग नाश्त्याला काय करू? थालीपीठ कर भोकावाली आणि साबुदाण्याची खिचडी कर चालेल चालेल मग दुपारच्याला हलवा करते. सीताफळ बासुंदी कर चालेल चालतंय आय मी सगळं सगळं करते. हा सगळं सगळं कर आणि एका दिवसात सिलेंडर संपवून टाक. काय बोलू मग तिकडे नांदायला येते का ढाबा खोलायला येते? अरे रामराव असं नाही बोलावा बायकासनी आवडतंय असं करून घालायला नवऱ्याला काय नको एवढं प्रेमानं म्हणती तर घालती घालू दे की. हा का इतकी वर्ष कुठे गेलो होतं मग प्रेम? इतकी वर्ष नवरा डाळ भात खातोय ते नाही दिसलं तिला? होय. हिला तिकडच्या फक्त किचनच दिसतंय हो. अरे तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत. पडवी आहे, माझघर आहे, बेडरूम आहे, ते नाही दिसत. बेडरूम मला दिसत हो हो नाही तुमच्या इकडचं ती गादी आहे ना लय भारी आहे असला वारा येतो ना मी तिथं झोपणार आहे. नाही हो चालेल चालेल आय, तू तिकडे झोप हे तुझे पाय चेपून देतील मग मी पण तुझ्या कुशीत झोपन हे जातील बाहेर सोप्यावर. बाहेर कशाला? मी घराच्या बाहेर निघून जातो ना तिकडेच राहतो मी. काय अर्थ आहे याला? कसं बोलता हो, असं नका ना बोलू ये तू त्यांच्या आवडीचं कर बरं हा तिकडं गेल्यावर आवडीचं ते कर त्यांना. हा चेते आता किचन तू सांभाळ बरं. हा मला याच्यासाठी राबून राबून कटाया आलाय डोक्याचा पार भुगा झालाय. नाही सासूबाई तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी तिकडे आले की नाही किचन मधनं बाहेरच येणार नाही. किचन मधनं बाहेरच येणार नाही मग बेड काय किचन मध्ये आणून टाकू का? कसं बोलताय पाहुण्याला तिकडे काय खावल्यालाच येणार आहे का ती? अगं खाऊगुल्ले संसारात आहे ना खाण्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी असतात. 4 दिवस झाला आम्ही काय खाल्लं नाही हो कुरमुरे आहेत फक्त पोटामध्ये. म्हणून माझी आठवण आली तुम्हाला. नाही एक नंबरच्या मतलबी आहे तुम्ही मतलबी. नाही हो नाही काय नाही हिच्या जेव्हा फोन आला होता ना इतकं भारी वाटलं होतं मला. अहो मला घ्यायला या ना मला तुमची आठवण येते. म्हटलं काय नशीब काढला गाड्या मी. ऑफिसवाल्यांना म्हटलं मला सुट्टी द्या मला बायकोला घ्यायला जायचे. सुट्टी नाही दिली तुम्ही नोकरीवर लात मारी. त्यांनी पण देऊन टाकली. मस्त बाजारात गेलो परफ्यूम सेंट डिओ ते काय रूम फ्रेशनर नवीन अशी बेडशीट घेतली जबरदस्त. अजून काय वासाचा साबू घेतला. अजून ते टॉवेल असतात ना त्याचे ते बदक मी तयार केले चोचीला चोच लावणारे. म्हटलं आता मजा आहे बाबाजी. पण इकडे येऊन कळते तिचं माझ्यावर नाही तिचं सिलेंडरवर प्रेम आहे तिचं. नाही हो खरंच नाही तसं नाही तुम्हाला खरंच वाटतं मी सिलेंडर साठी येते? हो मला यायचंच नाही आता. चेते असं नको कर. झालं समाधान आता मीच राबायचं का? नाही सासूबाई तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही नका ठीक आहे आम्ही नाही येत तुम्ही इकडे या. आणि इकडे येऊन काय करू? आपण राजा राणीचा संसार करू. तुम्ही सकाळी उठा दात बित घासा मी तुम्हाला चाय देईन मग तुम्ही लाकडं तोडायला जा. मग दुपारी तुम्हाला जेवायला वाढीन मी दुपारची झोपेन तुम्ही लाकडं तोडायला जा. मी संध्याकाळची काय बाय काम करीन तुम्ही लाकडं तोडायला जा. मग रातच्याला तुम्ही येणार मग मी तुम्हाला जेवायला वाढणार मग तुम्ही लाकडं तोडायला जा. संपलं जंगल संपलं ग. लाकडा तोडायला जा. तनबा ना मी तुझा नवरा आहे का लाकूड तोडे आहे? आम्हाला सांगा बरं. जेवणासाठी लागणार ना. मग काय आम्ही आता जाणार का लाकडं तोडायला आमच्या हाताला घट्ट पडतील ना. मग माझ्या हाताला नाही पडणार मी कशाला आहे मग? म्हणजे अरे घट्ट पडल्या उपाय सांगणार की तिथंच. आता तुम्ही जंगलात जाणार आहे का नाही? काय करा ती लाल देठाची पानं हुडका. अशी मोठाली पिवळी पानं असते ती 5 पानं आणायची. 4 पण नाही 6 पण नाही 5च आणायची चांगली चेचायची. त्याचा कुटाणा करायचा आणि ती कपड्यात घ्यायची. कपडा केवढा घ्यायचा? टावेला एवढा पण नाही रुमाला एवढा पण नाही मधलाच घ्यायचा. अरे आता मधला कुठून आणू? बन्यान असते की नाही बन्यान फाडल्यावर असं पाठीचं केवढं राहते तेवढं घ्यायचं. आता चडी असली की नाही एकाच कुल्या एवढी घ्यायची.
असं बोलतात. त्याच्यात बांधायचं सगळं असं घट बांधलं का नाही मग ते हाताला असं बांधलं झालं घट्ट बिट्ट गायब सगळं नाही गेलं तर मी उतरून देईन मी. पण कायला एवढं कुठाने करायचे? मला काही गरजच नाही ना लाकडं तोडायची. ऑलरेडी मी सुकलेल्या विहिरीचा लाकूड तोडाय. श्याम्या ना माझी कुऱ्हाड पाण्यात पडत ना त्याच्यातून देवी बाहेर येत. माझं काहीच कर नाही गड्या. मी अशा क्रिकेट मॅच मध्ये बॅटिंग करतोय जिथे मी नॉन स्ट्राईकलाच आहे. मला बॅटिंगच मिळत नाही. अरे मला स्ट्राईक द्या रे, मला चौके छक्के मारायचे रे. काय हो? मला स्ट्राईकच दिली नाही गड्या. आणि आता तर माझा कॉन्फिडन्स एवढा गेलेला आहे ना की स्ट्राईक मिळाल्यावर पण माझा दंडा तोडणार आहे. अरे अरे असं बोलू नाही 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 नाही. आता मी एकटा जगणार आहे आणि एकटाच मरणार आहे. संट्या संट्या आहे मी संट्या. असं नका ना बोलू. देवाने आहे ना देवाने माझ्या हातावर संसाराची रेषच लिहिली नाहीये. सपाट पावले आणि सपाट हाते आहे मी. सपाट हात्या. असं बोलता हो ना. मला इथं कसं तरी होतं मग. काही कसं तरी होत नाही तुला. नाटक आहेत नाटक आहेत. मला पण काही नाही होते. बस बस झाला आता माझा संपला. आता मी संन्यास घेतो. मी संन्यास घेतो. आणि तू काय बोल नको माडी, तू काय बोल नको. मी दूर निघून जातो आता. म्हणजे तुला पण त्रास नाही होणार आता. जा जा दूर जा पण लाकडा तोडा आणि जा. आणतो लाकडं आणतो. पण माझ्या चितेची लाकडं आणतो. शेटाडा मला अतृप्तच मरू द्या मला. शामराव कसं बोलताय तुम्ही? बोलता म्हणजे हे घर तुझं नाही, तुझा घर नाही काय पुरे खाऊन मरते इकडं. पुन्हा बोलू उरलेले कुरमुरे उडवतं माझ्या चितेवर. हो मामी असं मी जाते पण असं जा बाया, जा. असं बोलायचं नाही परत. चेते चाल ग. येते मी. खरंच येते. नक्की येते. ये ग ये. मामी ओ मामी सिलेंडर आणला. सिलेंडर वाढलं. तुम्हाला कुठं ठेवण कुठं नको असं झालंय मला तर. माझा लाल्या आला ग लाल्या. चेतना, अरे ते घरचा सिलेंडर आहे. तुझा सिलेंडर इकडे. मी तुझ्या नवरा आहे गो. अरे चेतो चतुर रे. अय चेतू. तुझं काय नाही होऊ शकत श्याम्या. तू ना साधी लाकडं नाही आणू शकत बायकोसाठी. तू राहा मी चालले. माडी माडी माडी. तू. मामा माझा नंबर लागला का? मामा ती चला गाडी बाहेर उभी आहे चला. अरे विचार त्याला म्हणा मला चेतू. विचार पाहिजे ना, आपल्याला पण चेतू. सिलेंडर लागला. अरे धन भाना यांनी कान बहिरे केले. अरे यांना मी दिसतो. ए चेतू. अरे बापरे. पाय सांभाळ. देवा ओ देवा. अरे बापरे. पुढच्या जन्मी आहे ना मला सिलेंडर कर सिलेंडर. त्या बहाण्याने तरी बायको मला मिठी मारेल. त्या बहाण्याने तरी निदान पेटेन मी. त्या बहाण्याने तरी आग लागेल माझ्यात. आता कोणाच्या सहाऱ्याने जगू बाप मी. कोणाच्या सहाऱ्याने जगू. येतो. अरे काय अर्थ स्वर आहे बाप. अरे येतो रे तुझ्याकडे येतो. असा मक्कू घेतो ना तुझ्या गौऱ्यांमध्येच आता आयुष्य काढतो मी माझे. येतो. कुठे येतो बघ.